महाराजांनी पहिला किल्ला तोरणाच का घेतला असेल बरं? इतिहासात तोरण्याचा पहिला विजय हा काही योगायोग नव्हता. इट वॉज अ परफेक्ट ब्लेंड ऑफ स्ट्रॅटेजी, सिच्युएशन अँड द राईट अपॉर्च्युनिटी. नंबर 1, पॉलिटिकली वीक कंट्रोल. त्या काळात तोरणा हा किल्ला आदिलशाहीच्या ताब्यात होता, पण त्याच्यावर खूप अशी काही मजबूत पकड नव्हती. म्हणजे किल्ला मोठा होता, पण त्याचं ॲडमिनिस्ट्रेशन टाईट नव्हतं. 16व्या वर्षात आपल्या महाराजांना हे समजलं की हा किल्ला जिंकणं शक्य आहे विदाउट प्रोवोकिंग अ मॅसिव्ह वॉर. म्हणजेच फर्स्ट विक्ट्री वॉज अचिवेबल अँड सेफ. नंबर 2, क्लोज टू द बेस. म्हणजे तोरणा होता पुण्यात आणि मावळ प्रदेशाच्या अगदी जवळ. जो भाग होता महाराजांचा बालपणाचा प्रदेश आणि विश्वासू मावळ्यांची हक्काची जागा. म्हणून लोकल मदत मिळणं सोपं, गुप्त हालचाली सोप्या आणि किल्ला घेतला एकदा की त्याचं राखणही सोपं. 3, नॅचरल स्ट्रेंथ अँड मिनिमल कन्स्ट्रक्शन्स. तोरणा हा सह्याद्रीतला प्रचंड आणि नैसर्गिकरित्या मजबूत किल्ला आहे. मोठी नैसर्गिक तटबंदी, लांब पसरलेल्या माच्या, अवघड चढाई, म्हणजे कमीत कमी खर्चात एक मोठा बेस तयार झालेला. नंबर 4, सायकोलॉजिकल स्ट्रॅटेजी. महाराजांना माहीत होतं की पहिलाच प्रयत्न मोठ्या साम्राज्यावर थेट हल्ला नसावा. त्याऐवजी तुलनेने दुर्लक्षित किल्ला, पण आकाराने मोठा आणि प्रभावी. ह्यामुळे मावळ्यांचा आत्मविश्वास वाढला. तोरणा ताब्यात घेतला आणि त्यावर सापडला एक मोठा खजिना. ह्याला महाराजांनी तोरणाई देवीचा आशीर्वाद समजून त्या जागेवर एक छोटं तोरणाई देवीचं मंदिर सुद्धा बांधलं आहे. आणि तो सापडलेला खजिना अत्यंत उपयोगी ठरला. स्वराज्याचा पाया आणि विस्तार करण्यासाठी मजबूत आधारही मिळाला. म्हणूनच तोरणा किल्ला ठरतो स्वराज्याची खरी सुरुवात, कारण त्या दिवशी पहिल्यांदाच एका गडावर भगवा फडकला होता. आजचा प्रश्न, तोरणा गडाचं नाव तोरणाच का पडलं असेल बरं? माहीत असेल तर कमेंट्समध्ये सांगा. स्टे ट्यून अँड फॉलो फॉर मोर.